मित्रांनो मी हस्तकला आणि इतर मानवनिर्मित उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे। या बाजारात विविध पुरातन वस्तू, शाखांपासून बनवलेली उत्पादने, शिवलिंग, रुद्राक्ष, पुस्तके, सीडी यांचे लघु मॉडेल पाहायला मिळतात। 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती वसलेले हे मोठं मार्केट। इथे तुम्हाला ऑटो स्टँड दिसत आहे आणि ते समोरच जर तुम्ही गेलात तर हे मंदिराचा पुढच्या बाजूचं मार्केट। इथे आहे चप्पलचं स्टँड। तुम्हाला चप्पल ठेवायची असेल तर इथे तुम्ही ठेवू शकता। चप्पल तुम्ही इथे ठेवू शकता। हा मंदिराच्या पुढचा भागाचं मार्केट आहे। तुम्हाला समोरच्या बाजूला एक स्क्रीन दिसते, त्या स्क्रीन मध्ये लाईव्ह दिसत आहे आतल्या मंदिराची पूजा। हा आहे त्र्यंबकेश्वर मंदिराचा महाद्वार। इथून तुम्ही दर्शनासाठी आतमध्ये जाऊ शकता। आज रविवार असल्याने जास्त गर्दी आहे आणि गर्दी असल्यामुळे 2 ते 3 तास दर्शनासाठी लागू शकतात। मित्रांनो, त्र्यंबकेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, श्री त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले धार्मिक केंद्र आहे। येथे असलेल्या ज्योतिर्लिंगांचे विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे मूर्त रूप असलेले 3 मुखे। मित्रांनो, हे मंदिर 1000 वर्ष जुनी मंदिर आहेत आणि काही लोक बोलतील की त्र्यंबकेश्वरला कधी जायचं, तर मी तुम्हाला सांगू इच्छितो हे मंदिर इगतपुरी येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्याचा उत्तम काल म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात तुम्ही जाऊ शकता। 10° ते 25° पर्यंत मध्यम तापमानात या मोसमातील आल्हाददायक हवामानात तुम्ही त्र्यंबकेश्वरला भेट देऊ शकता। त्र्यंबकेश्वर म्हणजे काय? तर मित्रांनो, त्र्यंबकेश्वर म्हणजे 3 प्रभू ज्योतिर्लिंगाला 3 मुखे आहेत जे देवतांचे प्रतिनिधित्व करतात। शिव, विष्णू आणि ब्रह्म ते सर्व शिवलिंगातील पोकळ जागेत अस्तित्वात आहेत। म्हणून त्र्यंबकेश्वर 3 देव त्र्यंबक या नावाचा अर्थ भगवान शिलाचे 3 डोळे आहेत। मित्रांनो, हे आहे त्र्यंबकेश्वरमधील भाजी मार्केट। हे भाजी मार्केट संध्याकाळचं चालू असतं। आता दुपारी पण चालू आहे, सकाळी पण चालू असतं, पण गर्दी संध्याकाळची जास्त पाहायला मिळते आणि सकाळची। लेफ्ट साईडला आईला घाट, तीर्थराज, कुशावर